नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर आज मी एक असा अनुभव सांगणार आहे की नामस्मरणाचा, जो नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. मित्रांनो, एक 2 दिवसापूर्वी एक अनुभव आला की नामस्मरण कसं काम करतं, म्हणजे हे थोडा त्याचा अनुभव पण मला आला की एखादी कुठली आपली इच्छा असेल आणि जर ती आपण मनापासून मागितली आणि त्या काळात जर आपण नामस्मरण करतोय किंवा ते बोलल्यानंतर लगेच नामस्मरण करतोय, तर ती इच्छा नक्कीच अ, पूर्ण होते किंवा त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटतं. तर असं झालेलं मित्रांनो, की खूप दिवस झाले माझे एक मोठी रक्कम माझी एक अडकलेली, आणि ती मला भेटत नव्हती. ती येणे बाकी होती माझ्याकडे. नाही बोलता 3 ते 4 महिने झालं, अ, अ, त्या पैशांची गरज मला होती, पण ते पैसे मला भेटत नव्हते. तर मग काय करू, काय समजत नव्हतं आणि अ, कशा ह्याच्यातून मार्ग निघेल ते पण समजत नव्हतं. तर मग असंच बसलेलो, नामस्मरण करत, आणि तेव्हाच मनात विचार आला, की स्वामी, जे काय माझे अडकलेले पैसे आहेत ते मला लगेच भेटून दे, आणि तुमचा आशीर्वाद द्या. असं बोलून मी नामस्मरण करतच होतो, आणि तसं मी दिवसातून रोज करतो नामस्मरण, आणि असंच बोललो, आणि ते आवाज आहे ना, तो मनातून आला एकदम. असा म्हणजे असं वाटतं की आपण स्वामींशी कनेक्ट झालो, आणि एकदम ते स्वामींना आपला मेसेज लगेच पोहोचला, असंच काहीतरी झाल्यासारखं झालं. आणि मी झोपी गेलो. म्हणजे त्या त्या दिवशी मी माझं नामस्मरण केलं, आणि मग तो दिवस माझा संपला, आणि दुसऱ्या दिवशी मी असंच बसलेलो सोफ्यावर, आणि लगेच अकाउंटमध्ये मेसेज आला की XYZ अमाउंट क्रेडिटेड टू युअर अकाउंट. तर मी बोललो, आता अचानक कसले पैसे आले? तर बघतो तर काय, की जी माझी रक्कम होती, म्हणजे जी अडकलेली रक्कम होती माझी, ती मला भेटली. तर म्हणजे कसं स्वामी आपल्याला मदत करतात, कसे आपले इच्छा पूर्ण करतात. तर ह्याची एक प्रचिती मला म्हणजे लगेच एका दिवसात आली, आणि ह्याला आपण अफर्मेशन पण बोलू शकतो, की म्हणजे आपण जे मागतो ते आपल्याला भेटतं. म्हणजे तुम्ही जे पेराल ते उगवणार, आहे ना? हे नेहमी मी म्हणत असतो. तर नक्कीच सगळ्यांना विनंती आहे, की म्हणजे ज्यांना कोणा अफर्मेशनवर ज्यांचा विश्वास आहे, की हां, मेहनत तर तुम्हाला नक्कीच करायची डेफिनेटली. पण अफर्मेशन म्हणजे काय, तर आपण जे मागतो ते आपल्यासोबत होत जातं, आणि किंवा आपण असं पण एक प्रकारे बोलू शकतो, की आपल्या माइंडमध्ये किंवा आपल्या मनामध्ये नेहमी नकारात्मक विचारात येत असतात, आणि त्यामुळे तशाच गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. तर मग जर नक्कीच आपण पॉझिटिव्ह विचार केले, आणि जर आपण त्या डिव्हाइन सोबत, स्वामींसोबत, किंवा तुम्ही ज्या शक्तीला मानता त्या शक्तीसोबत जर तुम्ही कनेक्ट झालात, तर त्या इच्छा तुमच्या लगेच पूर्ण होतात. हाच अनुभव मला आला. आणि जर तुमची पण अशी कुठली इच्छा असेल, आणि जर ती तुम्हाला मिळावी असं तुम्हाला वाटत असेल, पूर्ण व्हावी असं वाटत असेल, तर मग तुम्ही पण हे प्रयत्न करून बघा, आणि एकदा बघा स्वामींशी कनेक्ट होता का, किंवा तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवाशी तुम्ही कनेक्ट